आज उपवासाचा पहिला दिवस आहे. आज उपवासाचा पहिला दिवस. आज देवाने पूर्ण दुसऱ्या सेक्शनमध्ये देव घेऊन आला. परमेश्वर देवाच्या नावाला स्तुती असो. परमेश्वरी नावाची स्तुती देव चांगला आहे. परमेश्वर अच्छा आहे. देवाने उपवास केल्याने अजून एक फायदा आहे. आता हा 5वा पॉईंट आहे ना. एक 5वा पॉईंट आहे. 5वा पॉईंट आपण बघू. फिलिपियन्स पत्र अध्याय 3. फिलिपियों के पत्र अध्याय 3. फिलिपियों के पत्र अध्याय 3 आणि त्याचं 17 तसं 17 ते 19. 17 ते 19. फिलिपियन्स चॅप्टर 3. फिलिपियन्सचं पत्र अध्याय 3 वर्स 17 to 19. 17 ते 19. फिलिपियन्स चॅप्टर 3. फिलिपियन्सचं पत्र अध्याय 3 17 to 19. 17 ते 19. हे भाइयों, तुम सब मिलकर मेरी सी चाल चलो, उन्हें पहचान रखो जो इस तरीके पर चलते हैं जिसका उदाहरण तुम हमने पाते हो, क्योंकि बहुत से इसी चाल चलते हैं जिनकी चर्चा मैंने तुमसे बार बार की और अभी रो रो कर कहता हूँ कि वे अपनी चाल चलन से मसीह के क्रूस के बैरी हैं। उनका अंत विनाश है, उनका ईश्वर पेट है और अपनी लज्जा की बातों पर घमंड करते हैं और पृथ्वी की वस्तुओं पर मन लगाते हैं। प्रिय बंधूंनो, माझ्या जीविताचे अनुकरण करून त्याचा गीता घेवा. माझ्या उदाहरणाप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण मी हे पूर्वी अनेक वेळा तुम्हाला सांगितले आहे आणि पुन्हा एका डोळ्यात अश्रू आणून सांगतो की असे अनेक लोक आहेत की जे ख्रिस्ती मार्गाने चालतात, पण ते खरोखर ख्रिस्ताच्या वधू समाजाचे वैरी आहेत. त्यांचे भवितव्य तर सर्व काळचा विनाश आहे, कारण कोण हाच त्यांचा देव आहे त्याची वास्तविक त्यांना लाज वाटावी त्याचाच ते अभिमान बाळगतात आणि त्यांचे सर्व विचार पृथ्वीवरील या जीवनाविषयीचे आहेत. आपण डोळे बंद करून तानाने गोड पवित्र स्नेहाने पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नवराच्या सिंहासनाच्या समोर या दुसऱ्या सेक्शनमध्ये तू आम्हाला घेऊन आलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला सर्वांना तुझं उत्तर लावतो. वचन लक्ष पूर्वक ऐकण्यासाठी आमचे कान उघड. आमच्याशी बोलत असताना आम्हाला लक्ष देऊन कान देऊन ऐकण्यासाठी कृपा प्रदान कर. आशीर्वाद मागे आज्ञापालनाचं अंतर्ग्रहण दे आणि आज जो विषय आम्ही ठेवले उपवासाचे या 7 दिवसात आम्ही अजून खूप विषय अजून पण ठेवणार आहोत. तर त्या सर्व विषयांकडे कान लावते. त्याला तुला आवडतं तेव्हा मी उपवास आणि प्रार्थना करतो. त्यामुळे माझ्या कानाला गोड पवित्र दिला आमचा उपवास स्वीकार कर. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण उपवास केलेले सर्वात मोठं काम हे होतं की आपण आपल्या देहाला नियंत्रित ठेवतो आणि देहाच्या कार्याला नाकारतो. और प्रियो, उपवास करने से सबसे बड़ा फायदा ये होता है कि हमारे शरीर को नियंत्रण में रखते और शरीर के कार्यों का हम विरोध करते. 5वा पॉईंट हा आहे की आपण काय करतो, देहाचा 5वा चालू आहे ना, देहाला आपण नाकारतो. और 5वां पॉईंट ये की हम शरीर का इन्कार करते. आपलं शरीर आहे, शरीराला बऱ्याच गोष्टी पाहिजे असतात और हमारा शरीर को बहुत सारी बातें चाहिए होती है. उदाहरण आपण पाहू. उदाहरण के तौर पे हम देखें गलातियरांच्या पत्रामध्ये दिलेला आहे. गलातियों की पत्र में लिया है 5वां अध्याय 5 आणि त्याचं 19 पासून उसका 19 गलातियरांचं पत्र गलातियों की पत्रे 5 तुमचं शरीर आणि माझं शरीर, आपका शरीर और मेरा शरीर, जेवढे जणांना शरीर आहे और जितने लोगों को शरीर है त्यांच्या शरीरात ह्या गोष्टीची मांग होते. हे शरीर ऑटोमेटिकली मांगतं और उन लोगों का शरीर ही अपने आप मांग लेता है. तुम्ही स्वतःच्या देह स्वभावाप्रमाणे चालाल तर तुमच्या जीवनालाही कटू फळे येतील. अशुद्ध विचार म्हणजे व्यभिचार, अशुद्ध विचार म्हणजे डोक्यामध्ये घाणेरडे विचार येणं हे शरीराचं काम आहे. और मन में गंदी गंदी सोच आने ही शरीर के काम. पण जेव्हा तुम्ही उपवास करता ना, तर जेव्हा उपवास करते ना, तुमचं देह त्या गोष्टीला नाकारतं और आपका शरीर बातों का इन्कार करता है. त्या अशुद्ध विचारांना ग्रहण करण्याचं काम रोखतं और उन अशुद्ध विचारों को ग्रहण करने का काम रुका देता. तुमच्या शरीरामध्ये ते अशुद्ध विचार येणं बंद होतं और आपके मन में वो अशुद्ध विचार आना बंद हो जाते हैं. सर्वात मोठा फायदा आहे उपवासाचा और सबसे बड़ा फायदा है उपवासाचा. पुढे कामातूनपणा म्हणजे घाणेरी कामं, गंदे काम, व्यभिचारासाठी व्यभिचार त्याच्यामध्ये त्या शरीरामध्ये येत नाही. और वो शरीर में आती. शरीर ह्या गोष्टीसाठी इन्कार करतो और शरीर बातों के लिए इन्कार करतो. या गोष्टीसाठी नकार देतो और इस बातों का इन्कार करता है. एवढी ताकद भेटते शरीराला, ताकद भेटते और उतनी शरीर को ताकद मिलती है.
हे सर्वात बेस्ट आहे. याचं चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगते, विचारते. तुम्ही मूर्तीपूजा करता का? आप मूर्तीपूजा करते ही क्या? का नहीं करते? क्यों नहीं करते? क्योंकि तुमची लोक तुम्हाला जबरदस्ती करतात और आपके लोग आपको जबरदस्ती करते तरी तुम्ही घाबरता का त्यांना? तो भी आप उनको डरते ही क्या? हाँ, तुमच्या आजूबाजूवाल्यांना आणि आपली अडत पडत की लोक नाही घाबरत, नाही करते. मग का नाही करत? तो किंवा मूर्तीपूजा नाही करत. त्याच्यात तुमचं शरीराने उपास प्रार्थनेमध्ये येऊन काय झालेले बलवान झाले. त्यांनी त्या पापाला नकार देण्याचा अगदी मजबूत त्याला ताकद भेटली. और उसमें आपके शरीर ने जय प्राप्त किया और उपास में आकर आपको सामने ताकद मिली. एक सर्वात मोठं म्हणजे एक छोटंसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं और मैंने छोटा आपको उदाहरण बताया. शरीर आहे, शरीरामध्ये ह्या इच्छाही येणार, शरीर भी इच्छाही आई ऑलरेडी आपल्या आत्माने पाप केलेले, क्योंकि पहिले ही आदम ने पाप किया. आपण माणसात जन्म घेतलाय, आपल्यामध्ये शरीरामध्ये आपल्यामध्ये पाप येणारच. और हमने मनुष्य में जन्म लिया है तो हमारे अंदर पाप आएगा. मेन आपण जन्मापासून ख्रिस्ती नाही और मेन हम जन्म से मसीह नहीं. भाग्यशाली ते जन्मापासून ख्रिस्ती और भाग्यशाली वो लोग जो जन्म से मसीह. कारण त्या आईच्या पोटात असताना त्यांना देवाचा आत्मा भेटला, कारण दोघे आई वडील ख्रिस्ती आहेत. क्योंकि माँ की गर्भ में रहते ही उनको पवित्र आत्मा मिला, क्योंकि दोनों भी माता पिता मसीह. म्हणून त्यांच्यावर एक खूप बचाव, म्हणजे ते ह्या गोष्टीत फसणार नाही जास्त. और वो लोग इन बातों में ज़्यादा फंसेंगे नहीं. पण आपल्यामध्ये हमला जास्त होणार, पर हमारे पर हमला ज़्यादा होगा. अरे आपण विदर्भी जातीतून आले, क्योंकि हम विदर्भी जाती से, आपले आई वडील विदर्भी होते और हमारे माता पिता विदर्भी होते. नॅचरली त्यांनी आपल्याला जसं शिकवलं पाहिजे, शिकवण दिली पाहिजे, तसं कोणी शिकवलं नाही. और जैसे उन्होंने हमको सिखाना चाहिए वैसे उन्होंने हमको सिखाया नहीं. त्यांनाच देव माहिती नाही, क्योंकि उनको ही परमेश्वर मालूम नहीं. ते पण जगाच्या चालीरीतीनुसार चालतात ते, और वो भी संसार के रीति रिवाजों के तरीके से चलते हैं. तसंच वाढवलं और उन्होंने हमको ऐसे ही पढ़ाया. तुम्हाला कळला अर्थ? म्हणून लक्षात ठेवा. पुढे मूर्तीपूजा, मंत्रतंत्र म्हणजे दुष्ट आत्म्याचे कार्य चेतवणे, तिरस्कार, मत्सर, कलह, झगडा, क्रोध, ईर्ष्या, स्वतःसाठी उत्तम ते मिळवण्याचा सतत प्रयत्न, विरोध, कुरकुर, टीका, विरोध, हेगेखोरपणा, तुमच्या स्वतःच्या छोट्या गटाचेच बरोबर व दुसऱ्यांचे चुकी वृत्ती, खोटे शिक्षण, हेवा, खून, दारूबाजी, रंगेपणा आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टी हे शरीरात येतात आणि शरीर में आते. पण जेव्हा तुम्ही उपवास करता ना, जेव्हा उपवास करते ना, उपवासामध्ये सर्वात देव एवढा चांगला फायदा देतो की आपलं शरीर या गोष्टी करायला नकार देतं. और उपवास में हमारा इतना बड़ा फायदा होता है कि हमारा शरीर बातों को करने के लिए इनकार करता है. आज तुमच्यासमोर 1 करोड रुपये ठेवले और आज आपके सामने 1 करोड रुपये रखा आणि तुम्हाला सांगितले की तंबाखू तोंडात करा और आपको बोला कि तंबाखू मुंह में डालो. झाला? दारू पी क्या? दारू पिया, दारू पियोगे क्या? चला व्यभिचार करा, व्यभिचार करो. झोपायला चला, सोने के लिए चलो. जाओगे क्या? नहीं जाओगे. कारण तुमच्या देहाला उपवास करून तुमच्या देहाला उपवासाने काय केले, देवाच्या शक्तीने काय केले, कंट्रोल कसं करायचं हे शिकवलं. और आपने उपवास करके आपके शरीर को कैसे नियंत्रण में रखना ही परमेश्वर की शक्ति ने आपको सिखाया. आज आपण उपवास करून उपाशी राहणं हे शिकलोय और आज हम उपवास करके भूखा रहना हम सीखे. म्हणून काही लोकांना बघा जगामध्ये थोड्याशा एवढ्याशा जेवणासाठी ते तुटून पडतात. और कुछ लोग थोड़े से खाने के लिए टूट कर घेते, भांडणं करतात, झगडा करते, मारामारी करते किंवा छोट्याशा एवढ्याशा डाळ भातासाठी और थोडी सी दाल चावल केली रागवतात, गुस्सा करते, मला भेटेल का नाही असं पळतात. और मुझे मिलेगा की नाही इस से वो दौड़कर जाते. आपण उपवास केल्यामुळे आपल्याला कंट्रोल करणं, जेवणाला कंट्रोल करणं हे आपल्याला काय मिळाली, ताकद मिळाली. और उपवास करने के द्वारा हमारे भूख को नियंत्रण में रखना ये करने की ताकद हमें उपवास में मिळते. तसंच आहे ना, त्या उपवासामुळे जसं जेवणाला कंट्रोल करणं हे आपल्याकडे ताकद मिळाली, तसंच या शरीरातून जी पापं उद्भवतात त्यालाही कंट्रोल करण्याची ताकद मिळाली. और जैसे खाना नियंत्रण में रखने की ताकत परमेश्वर ने हमें मिली, तो वैसे ही शरीर के काम नहीं करने की ताकत भी उपवास में हमें मिली. उपवासाचा सगळ्यात बेस्ट फायदा आहे और उपवास का सबसे बड़ा फायदा है देह आपला आपण नकारतो और हम शरीर का इनकार करते हैं. आज भले इथं कुणी तलवार घेतली और भले आज अगर किसी ने यहाँ पर तलवार रखी आणि बोलला येशूला नकार कर और बोला यीशु मसीह ने इनकार कर रहा, पण देहाला नकार म्हणून नाही. यीशु के पीछे मैं चलने लगा, न लौटूंगा, है ना. तुम्हाला काय
हे उपवासामुळे शक्य आहे और ये उपवास के कारण हमें शक्ति मिली। पौलुस हेच म्हणत आहे और पौलुस यही कहता है यहाँ पौलुस काय म्हणतो माझ्यासारखी तुम्ही चाल पौलुस कहता है मेरे जैसे तुम चाल चलो। मी तुमच्या समोर एक उदाहरण आहे और मैं तुम्हारे सामने एक उदाहरण है। तर म्हणून इथे लिहिलेलं आहे की आज असे किती ख्रिस्ती आहेत चर्चमध्ये और आज ऐसे बहुत सारे मसीह लोग हैं चर्च में, इथे म्हणतात आम्ही येशूचे वो बोलते हैं हम यीशु मसीह पण के ते हैं। काम असे करतात पर वो काम इस वजह से करते हैं जसं की ते येशूचे शत्रू आहे जैसे कि वो यीशु मसीह के शत्रु हैं। का कारण त्यांचं शरीर त्यांच्या नियंत्रणात नाही क्यों? क्योंकि उनका शरीर उनके नियंत्रण में नहीं त्यांचं है मन त्यांच्या नियंत्रणात नाही और उनका मन उनके नियंत्रण में नहीं म्हणून है। ते असे वागतात और इसलिए वो इस तरह से बर्ताव करते त्याच्यामुळे हैं दाखवतात की ते येशूचे नाहीये और जिसके द्वारा दिखाते हैं कि हम यीशु मसीह के नहीं, परंतु ते कुणाचे पर वो किसके हैं? ते शैतानाचे वो शैतान के हैं। प्रभूचे वैरी आहे वो परमेश्वर की बेटी है। ते येतात सूर्याराधना करतात प्रार्थना करतात वो आते ही स्तुति आराधना करते हैं, प्रार्थना करते हैं, पण वागतात असे पर ऐसा बर्ताव करते हैं जसे काही ते देवाला ओळखतच नाही येशूला येशू कोण हा येशू फक्त ते रविवारी जाणतात और जैसे कि वो यीशु मसीह को जानते हैं इसी करते हुए यीशु को जानते हैं। मला का म्हणून ती त्याचं लिहिले कारण का कारण त्यांचं शरीर त्यांच्या वशमध्ये नाही क्योंकि उनका शरीर उनके नियंत्रण में नहीं है त्यांचं जो देव आहे ते पोट आहे और उनका जो परमेश्वर है वो पेट है म्हणून ते पोटासाठी काही करतात और इसलिए वो पेट के लिए कुछ भी करे शरीरासाठी थोड्याशा सुखासाठी ते काहीही करतात. और शरीर के लिए थोड़े से सुख के लिए वो कुछ भी करे। देवासाठी दुःख सहन नाही करतात परमेश्वर के लिए दुख नहीं सहन होते। जर आज आपल्याला कितीही दुःख झालं और आज भले हमें कितना भी दुख हुआ तरी आपण सहन करतो तो भी हम सह लेंगे, पण ते लोकांना दुःख नको पर उन लोगों को दुख नहीं ते चाहिए। काय असं लिहिले उनका ईश्वर पेट आहे असं का म्हणण्यात आलं आणि त्यांचं देव त्यांचं पोट आहे ऐसा क्यों बोला गया? कारण पोट शरीराला आहे क्योंकि पेट शरीर में आणि है आपण जे खातो ते पोटात जातं और हम जो खाते हैं वो पेट में जाता है आपल्याला बरं चांगलं वाटतं और हमें अच्छा लगता है। तसंच आहे ना शरीराला जे चांगलं वाटतं तेच ते करतात तो वैसे ही शरीर को जो अच्छा लगता है वही वो करते हैं कारण त्यांचं शरीर त्यांच्या नियंत्रणात नाही क्योंकि उनका शरीर उनके नियंत्रण में म्हणून नहीं है। उपवासामध्ये और उपवास में आपलं शरीर आपल्या नियंत्रणात राहतं हमारा शरीर हमारे नियंत्रण में रहता है हा एक सर्वात मोठा फायदा आहे जो 5वा पॉईंट देवीने शिकवतो और ये सबसे बड़ा फायदा ये 5वां पॉइंट परमेश्वर भी सिखाता है। 6वां 6वां पॉइंट देव नम्र करतो परमेश्वर नम्र करता है। काय करतो क्या करता है? नम्रता आणतो नम्र करता है। आपल्याला नॅचरली आपण म्हणून अरे मी तर नम्रच आहे और हम कहेंगे कि मैं तो नम्र ही हूँ, असंच बोलतो ना ऐसे आपल्याला बोलते अहंकार आहे का हमारे अंदर अहंकार नहीं है। नाही पण जरा कुणी काय बोललं की और जरा किसी ने कुछ बोला तो बरोबर आहे तोंड वाकडं करतो वो पेड़ा करते हैं। हा? कुणी काय बोललं की लगेच लागतं म्हणजे अहंकार आहे कुठेतरी लागलं म्हणजे नम्र नाही होत. और कहीं तो लगा मतलब वो एक ही नम्र नहीं है। तुम्हाला जरा पुढे सरकायला सांगितलं तुमची जागा मस्त तुम्ही सेटिंग करून ठेवली तुमच्या जागेवर तुम्हाला हटवलं झालं और आपने अपनी जगह सेटिंग करके रखी और आपको थोड़ा सा आगे खसकने के लिए बोला तो वो हो गया। अरे मागून आलेला माणूस और पीछे से आया हुआ व्यक्ति मला पुढे करतो मुझे आगे करना नाही है, जायचं ना पुढे उसने जाने का ना आगे। पण कुठेतरी ते अहंकार आपल्यामध्ये आहे आपल्याला वाटतं और कहीं ना कहीं अहंकार हमारे अंदर भी ऐसा लगता है म्हणून उपवासात आपण नम्र करतो और इसलिए उपवास में हम नम्र करते हैं। उपवास में पढ़ेंगे यशया यशायाह 58 अध्याय 58 आणि त्याचं 5 उसका 5। आयसया यशायाह 58 58 आणि त्याचं 5 उसका 5। हे देह कष्टविणे वाऱ्याने लवण्याप्रमाणे वाकणे, गोंडपाट नेसणे आणि सर्वांगाला राग फासणे या असल्या गोष्टी मला हव्या आहेत का? याला तुम्ही उपवास म्हणता का? हे देह कष्टविणे वाऱ्याने लवण्याप्रमाणे वाकणे, गोंडपाट नेसणे आणि सर्वांगाला राग फासणे या असल्या गोष्टी मला हव्या आहेत का? पुढे याला तुम्ही उपवास म्हणता का? नाही. तुमच्या कामगारांवर जुलूम करण्याचे तुम्ही थांबा, त्यांना न्यायाने वागवा, आणि त्यांची रास्त मजुरी त्यांना द्या, याच प्रकारचा उपवास मला हवा आहे। आणि ती वैसा लिखा है जिस उपवास से मैं प्रसन्न होता हूँ अर्थात जिसमें मनुष्य स्वयं को हीन करे क्या तुम इस प्रकार से करते हो असं लिहिलं असा प्रश्न केला हिंदी बायबलमध्ये क्या तुम ऐसा क्या करते हो? बस 5
मला कळालं, कारण आपण जेव्हा नम्र होतो और जब हम नम्र होते हैं तर देवासारखे होतो. तो हम परमेश्वर की जैसे देवाची इच्छा आहे आपण देवासारखे व्हावं. और परमेश्वर की चाहिए कि हम परमेश्वर की जैसे मला बने. सांगा, तुमची मुलं तुमच्यासारखी दिसलेली आवडतात का पुन्हा दुसऱ्यासारखी? और आपके बच्चे आपके जैसे दिखाई देते हैं, वो अच्छा लगता है या फिर दूसरों के जैसा. जर तुम्हाला असं कोणी म्हटलं और किसी ने आपको ऐसा कहा तर तुझा गौरव तर तुझ्यासारखा तुझ्या बापाला तुझ्या नवऱ्यासारखा दिसत नाही. और तेरा गौरव तेरे जैसा उसके पिता के जैसा नहीं दिखता, बाजूला दिसतोय. पड़ोस वाले के जैसा कसं दिखता. वाटेल? कैसा लगेगा? सांग, कसं वाटेल? नाही ना. जेव्हा असं सांगण्यात येतं अगं गौरव तो सेम तुझ्यासारखाच दिसतो. और जब ऐसा बोलते हैं कि गौरव सेम आपके जैसा ही दिखता है. आई बापाची पकडली हाँ, हाइट बाप की है. स्वभाव तो सेम तुझा आहे. और स्वभाव से पण पहिला नवऱ्याचा नाही. और अच्छा हुआ आपके पति का नहीं है. कसं वाटतं? कैसा लगता है? बरं वाटतं का? मग मला सांगा, तो मुझे बताओ, आपण येशूचे आहोत हम यीशु के हैं ना, मग आपल्यामध्ये आपण कुणासारखे दिसले पाहिजे? तो हम किसके जैसा दिखना चाहिए? येशूसारखे. येशू के अहंकार जैसा. कुणात आहे? अहंकार किसमें? शैतान. शैतान में. शैतान अहंकारी. शैतान अहंकार है. त्याच्यामध्ये अहंकार आला उसके अंदर अहंकार आया आणि त्याच्या मनामध्ये अहंकाराला गर्वाने तो फुगला, कारण तो म्हणाला माझ्यासारखं खरंच त्याला एवढं सुंदर बनवलेलं देवाने, खरंच खूप सुंदर बनवलं. और परमेश्वर ने उसको बहुत सुंदर बनाया है. म्हणून या जगात बघा, जेवढे जास्त सुंदर तेवढा जास्त त्यांना अहंकार आहे. और इस संसार में देखो, जितने ज्यादा सुंदर उतना ही ज्यादा उनको अहंकार है. त्याच्याकडे जास्त पैसे और जिनके पास ज्यादा पैसा ते है अहंकार आहे. वो अहंकारी है. तुम्ही मोठ करा. और अपने आणि सेम तेच बीज आहे ना, तो कधी कधी ख्रिस्ती लोकांमध्ये टाकतो. और वो सेम बीज है ना, वो कभी कभी मसीहों के अंदर डाला है. जेव्हा आपलं चांगलं व्हायला लागतं, जब हमारा अच्छा होने लगता आपल्याला है, थोडंसं धन यायला लागतं, हमारे हाथ में थोड़ा धन ज्यादा आने लगता है, तर त्यावेळेला आपण अहंकारी होतो. तो उस समय हम अहंकारी हो आपली जाते हैं. छाती फुलते. और हमारा सीना फूल जाता है. आपल्याला जर समजा जास्त वचन माहिती व्हायला लागली, और हमें थोड़ा ज्यादा वचन मालूम होने आपण लगा, जास्त प्रार्थना करायला लागलो, ज्यादा हम प्रार्थना करने तर लगे, आपण इतरांना तुच्छ लेखायला लागतो. तो हम दूसरों को तुच्छ देखने लगते हैं. आणि समजा जर तुम्हाला जास्त दर्शन दिसण्याचं दान असेल, और आपको थोड़ा ज्यादा ही दर्शन देखने का दान होगा. शायद मला नसेल, शायद मुझे नहीं होगा, तुम्हाला असेल, आपको होगा. तर झालं, अरे दीदी सारख्या बाईला देवाच्या दासीला येते, पण मला रात्री देव दर्शन दाखवतो. और दीदी को दर्शन नहीं दिखाई देता, पर परमेश्वर मुझे रात में दर्शन दिखाता है. झालं, मग तर विचारायला नको. फिर तो कुछ ही मत. आपल्याला तर नाही तेवढं काय, क्वचित ते सुद्धा देवाला दाखवायचं असेल तर आपल्याला असं नाही की सारा उठबस दिसेल, तसं काय नाही. मला एकच गिफ्ट आहे. और मुझे एक ही गिफ्ट है. मी ते नोट केलेले आहे. और मैंने वो नोट प्रभू किया. मी प्रभूला विचारलं, बालकांना भविष्यवाणी आहे, त्यांना दिसतं, त्यांना बरंच काय, आता तो कुठं बसला आहे, हे सगळं मला एकदम सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिले आहे. मी जे प्रयत्न करते ते होतं. और मुझे उत्तम गिफ्ट मिला है कि मैं जो कुछ प्रार्थना करती हूँ वो होता है. मग त्याच्या काय मला सगळ्यात बेस्ट. मग त्याच्यामध्ये चमत्कार पण होतात, उसमें चमत्कार भी होती रोगी बरे पण होतात, और लोग की चंगी भी हो जाती काही है. गोष्टी पण दिसतात. आगे वो मेरी बातें भी दिखाई दी हे है. तृप्त मिळतात. और इसमें मैं तृप्त हूँ. मला तर तुझं काय नको. और मुझे और कुछ नहीं चाहिए. प्रभूचं काम होत आहे, प्रभूच्या सेवेमध्ये लोकांना जे पाहिजे ते मिळतंय काफी. और परमेश्वर की सेवा में लोगों को जो कुछ चाहिए वो उनको मिल रहा है, उतना ही काफी है. तुम्हाला कळाला अर्थ? तर सांगायचं उद्देश कधी त्याच्यात माणसाला घमंड येतो. और कभी कभी उसमें मनुष्य को घमंड आता है. बऱ्याच गोष्टी म्हणजे माणूस अहंकारी होऊन जातो. और बहुत सारी बातों में मनुष्य अहंकारी हो जाता है. उपवास आपल्याला नम्र करतो, उपवास हमें नम्र करता है आपल्याला झुकवते. और हमें झुकाता है. ऑटोमॅटिकली जेव्हा आपण उपवासात बसतो ना, और अपने आप जब हम उपवास में बैठते हैं ना, अशी वचनं येतात ऐसा वचन आता है की आतलं सगळा जो तो घमंडाचा जो काचेचा ते खाट तुटायला लागतो, आवाज येतो आतमध्ये, तुटते. अरे मीच आहे, मला बोलली कोणीतरी नाही सांगितलं, पण देवच बोलतो. रविवार कोणत्या दुसऱ्या दिवशी बघा, और कोई दूसरे दिन में देखो, ज्या दिवशी उपवास नसेल, जिस दिन उपवास नहीं होगा, त्या जरूर पतीने न्याय बताया होता. अंदर की माझ्या नवऱ्याने सांगितलं, माझ्या बायकोने कंप्लेंट केली असेल, अजूनही चालत असेल. और मेरी बीवी ने कंप्लीट बताया, वही अंदर से चलता है. वचन ग्रहण नाही करत. और वचन को स्वीकार नहीं जर करता. तिथं आपल्याबद्दल आलं आहे और अगर हमारे लिए आया आणि है आपण
उपवासात नसलो और हम उपवास में नहीं होंगे आपण ते प्रेम पुन्हा दुसऱ्यावर करतो. तो हम वो दोष दूसरे के ऊपर लगाते हैं. त्याने असं केलं म्हणून मी असं केलं. और उसने ऐसा किया इसलिए मैंने ऐसा त्याचा किया. आगमन आहे. जैसे आदम तू ने दिली बायको, तूने स्त्री दिया, तिने दिलं, उसने मुझे दिया और मैंने खाया. तिला विचारलं, उसको पूछा, मला सापाने बघवलं, उसने कहा मुझे सांप ने बहकाया, मी खाल्लं. मैंने खाया. सापाला विचारलं, सांप को पूछा, साप तो होता. सांप जो वो चुप था तर तो पकडण्यात आलेला. कि जो पकड़ने में आया तो कोणाला सांगू शकतो वो किसको बता की सकता. मला कोणी बघवलं, कारण तो त्याच्यातच शैतान होता. और उसके अंदर शैतान था ज्याला कुठेतरी पाय होते ते बिना पायाचा झाला. और जहाँ पे उसको पैर थे वो बिन पैर का हो गया. म्हणजे याचा अर्थ तो उभा राहू शकला नाही. और इसका अर्थ वो खड़ा नहीं रह पाए. म्हणजे पाय बियावर प्रभूला विचारलं, प्रभू तू असं का म्हणालास की तू पोटानेच सरपटशील और तो ऐसा क्यों कहा तू पेट के बल चलेगा, आणि तू माती खाशील. अब तो मिट्टी खाएगा. आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे की स्त्रीचा वंश तुझं डोकं उचलेल और स्त्री का वंश तेरे सिर को कुचलेगा. आणि तू त्याच्या एडीला धरशील जेव्हा जेव्हा बघशील. और जब जो तू उसे देखेगी तो उसके एड़ी को तर प्रभूने दसेगा. मला सांगितलं, तब प्रभु ने मुझे बताया पायावर माणूस उभा असतो, और पैर के बल मनुष्य खड़ा रहता है. जर ह्याचे पायच नसतील और इसके पैर ही नहीं तो रहेंगे लुळा आहे ना. तो वो लुला है म्हणजे ना. आदमच्या वाटिकेमध्येच त्याला लुळा केलेला. और अदर की वाटिका ने ही उसको लुला किया. विचार करा, सोचो शैतानाला त्या सापाला उस सांप को. तेव्हाच देवाने त्याला तेव्हाच लुळं केलं. तिथं तो सरपटायला लागला. उसको वही पर लुला कर दिया जहाँ वो पैर के बल चलता था वो सांप, आणि जिथे तो पोटावरती चालायचा सांप, पायावरती सांप चालायचा ना, वो पेट के बल चलने लगा. आणि तो पोटावरती चालू लागला. उसको इस जमीन के ऊपर सरपटना पड़ा. आणि त्याला त्या जमिनीवरती सरपटावं लागलं. उसको भी शरीर को होता होगा ना. आणि त्रास होत होता जहाँ वो त्याला. खाना खाने की योग्य था उसको मिट्टी खाना पड़ा. मिट्टी जो एकदम पैर के नीचे रहती. आणि जिथे तो जेवायच्या योग्यतेचा होता तिथे तो माती खाऊ लागला, जी माती पायाच्या खाली असते. मैंने उससे अच्छी वस्तुएं निकाल ली. आणि त्याच्याकडे चांगल्या वस्तू काढून दिल्या त्याने. इसलिए जो कोई किसी को गिराता है, म्हणून जो कोणी ज्याला दुसऱ्या व्यक्तीला पाडतो, यीशु ने कहा, येशू म्हणाला, उसके गले में चक्की का पाट डालकर आणि त्याच्या गळ्यामध्ये जातं टाकून उसको क्या करना चाहिए, समुद्र में डुबा देना चाहिए. त्याला समुद्रात बुडवलं ये पाहिजे. कितनी बड़ी सजा बताई. आणि किती मोठी शिक्षा सांगितली. मैंने कभी किसी को पाप में नहीं गिराया, म्हणून आपण कधी कोणाला पापामध्ये पाडायचं ना नाही. किसी को ऐसे काम करे जिससे यीशु हमसे नाराज हो जाए, ना अशी कोणती कामं करायची ज्याच्याद्वारे येशू आपल्याशी हमारे रागेल. पैर हमलुले हो जाए, निर्बल हो जाए, गिर जाए. आणि आपले पाय लुळे पडावे आणि आपण पडावं आणि निर्भर व्हावं. इसलिए प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार परमेश्वर हमें बताता है कि अहंकार शैतान में था. आणि देवाच्या वचनानुसार देव आपल्याला सांगतो की अहंकार शैतानामध्ये और होता. इसी कारण से उसने वही बीज इंसानों में डाला. म्हणून त्याने तेच बी माणसामध्ये टाकलं. मालूम हुआ? तो आज परमेश्वर नहीं चाहता कि हम शैतान के जैसे दिखे. आणि आज देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण शैतानासारखं दिसावं. इसलिए जब जब हम उपवास में आते हैं म्हणून जेव्हा जेव्हा आपण उपवासात येतो तो हमको झुकाना सिखाता है. आणि देव आपल्याला वागायला शिकवतो. यहाँ तक जिन्होंने हमें धोखा दिया, आणि इथपर्यंत ज्यांनी आपल्याला धोका दिला, फसवलं, हमारी निंदा की, आपली निंदा बुराई केली, की, वाईट केलं, हम देखा कर देते आपण न पाहिल्यासारखं करतो. और आगे हंसते बड़े इतना. ये होता कैसे? उपवास. आणि होतं कसं उपवासामध्ये. मालूम हुआ? तो उपवास हमें सहने के लिए मदद करता है, नम्र बनाता है. आणि उपवास आपल्याला सहन करायला मदत करतो आणि आपल्याला नम्र बनवतो. मालूम हुआ? तो उपवास का सबसे बड़ा फायदा है, हमारा अहंकार टूटता है. अब याद रखो, अहंकारी कभी स्वर्ग में नहीं जाएगी. आणि उपवासाचा सर्वात मोठा फायदा आहे की आपला अहंकार तुटून जातो. आणि लक्षात ठेवा, अहंकारी व्यक्ती कधीही स्वर्गात जाणार नाही. 8वां पॉइंट. 8वां पॉइंट में प्रियो परमेश्वर, हम उपवास करने से हमें मार्गदर्शन मिलता है और हमें बुद्धि आती है, हम ज्ञानी बन जाते हैं. आणि उपवास केल्याने आपल्याला मार्गदर्शन भेटतं आणि आपण आपल्याला बुद्धी येते. हाँ, जैसे हमने अभी जो प्रेरितों का 14 पढ़ा था, प्रेषितांचे कृत्याने 14 वाचलं होतं. 23वें वचन में त्याच्या 23व्या वचनामध्ये उन्होंने क्या किया था? त्यांनी काय केलेलं? प्रेरितों के काम 14 का 23. प्रेषितांचे कृत्य 14:23. Acts 14 verse 23. प्रेषितांचे कृत्याचे 14:23.
पौलाने व बर्नबाने प्रत्येक मंडळीत वडीलही नेमले आणि उपवास उन्होंने क्या किया? प्राचीन को नियुक्त किया। ये मार्गदर्शन किसने दिया? उपवास में हुआ। परमेश्वर ने उनको कलीसिया स्थापना करने के बाद उस कलीसिया को ऐसा ही नहीं छोड़ना है, प्राचीन रखना है। कलीसिया में क्या करना है? लीडर्स रखना है ताकि उस चर्च को चला सके। आणि मंडळी बनवल्याच्या नंतर तिला असं सोडायचं नाही, पण त्याच्यामध्ये असे लीडर्स ठेवायचे जे मंडळी चालवते। ये मार्गदर्शन दिया आणि हे मार्गदर्शन भेटलं। आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्यांच्या सेवेसाठी त्यांचे प्रभूला समर्पण केले। उन्होंने क्या किया? बुद्धि चलाई, उनको परमेश्वर के हाथ में समर्पण कर दिया। अनुपड़ा ये दो बातें, दोन गोष्टी, मार्गदर्शन आणि शहाणपण, और ये दो बातें मार्गदर्शन और बुद्धि ये मिळते, हे भेटतात। और ये हमें मिलता है उपवास से। जर तुम्हाला कधी काही करावं समजत नाही ना, और अगर कभी आपको कुछ क्या करना है वो समझ में नहीं आता, उपवास करून देवाच्या समोर बसा और उपवास करके परमेश्वर के सामने बैठे देव आणि शांत राहा और शांत रहो, गप्प बसा, शांत बैठा देवाला बोलू द्या, और परमेश्वर को बोलने दो। देव तुमच्याशी बोले, परमेश्वर आपसे बात करे, वचनाने बोले, वचन के द्वारा बात वचन करेगा, सांगे, वचन बताएगा, वचनाच्या द्वारे तो तुम्हाला मार्गदर्शन, वचन के द्वारा वो आपको मार्गदर्शन करेगा, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण बोले, और पवित्र आत्मा के द्वारा अंदर से बात नाही तर करेगा, देवाच्या दासाच्या द्वारे, नहीं तो परमेश्वर की दास के द्वारा बात करेगा। अशा रीतीने मार्गदर्शन भेटतं। और इस रीति से मार्गदर्शन मिलता है। अजून एक वचन आहे, और एक वचन में पढ़ेंगे 13 अध्याय, प्रेरितों के काम का 13 अध्याय प्रेषितांचे से कृत्याने 13 आणि त्याचं 2 वचन, 2 आणि 3, 2 वाक्य। एके दिवशी सर्वजण आराधना आणि उपवास करीत असताना, हाँ, जब ये सारी कलीसिया के जो पासवान थे, अंतकिया की कलीसिया के लोग, जो बड़े बड़े जो प्रभु के लोग थे, वो लोग क्या कर रहे थे? एक दिन इकट्ठे हुए थे और उपवास किया। उपवास करीत असताना पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, उनको मार्गदर्शन मिला, पवित्र आत्मा के द्वारा क्या मिला? मार्गदर्शन मिला। बर्नबा व शाऊल यांना मी एक खास कामगिरी देणार आहे, त्यांच्यासाठी त्यांना वेगळे करा। क्या किया? उनको मार्गदर्शन दिया कि इन दोनों को तुम अलग करो, इनके द्वारा मैं अलग काम करवाने वाला हूँ, तो इसलिए इन दोनों को अलग करो। फिर तेव्हा अधिक उपवास आणि प्रार्थना केल्यावर अभी उनको बुद्धि और आ गई, शहाणपण मिला और बुद्धि आई। उन्होंने क्या किया? और उपवास किया और ज़्यादा। इतर बंधूंनी जैसे लीडर्स लोग अगर जमा हुए, से एक बात हमें समझा, प्रभु को एक बात बहुत अच्छी रीति से समझाता है। आणि याच्यावर डेव्हिड खूप चांगल्या रीतीने आपल्याला एक गोष्ट सांगतो, जितना प्रभु हमको प्रभु में बढ़ाता है, वो मिलकर भी प्रेयर करना जरूरी, उपवास करना जरूरी। आणि जितकं देव आपल्याला वाढवून देतात तेवढा आपण उपवास मिळून करणं गरजेचं आहे। मतलब जो लीडर्स है, सेवक है, वो लोग मिलकर एकत्रित होकर प्रेयर करने से होली स्पिरिट का सामर्थ्य आता है। आणि जे लीडर्स आहेत, जे सेवक आहेत, त्यांनी मिळून केलेल्या प्रार्थनेमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जास्त आहे। अगर आप एक वचन में, इसलिए एक वचन में पढ़ोगे ना, आणि ह्या जर एक वर्षामध्ये तुम्ही वाचलं ये ना, सब सेवक थे, आणि सगळे सेवक होते लीडर थे, उस समय के कलीसिया के लीडर्स थे, आणि त्या काळामध्ये ते लीडर्स होते और वो सब एकत्रित होकर सिर्फ खा पी नहीं थे, आणि ते सगळे एकत्र येऊन फक्त खात-पीत नव्हते, उन्होंने चुनाव किया उपवास प्रार्थना। आणि त्यांनी निवड केली उपवास इसलिए प्रार्थनेची। लीडर्स और सेवकों को ज़्यादा उपवास करना है। म्हणून लीडर्स आणि सेवकांना जास्त उपवास और जब वो करायचा। एकत्रित होते तो उनका एकत्रित होना उपवास में ही होना चाहिए। आणि जेव्हा ते एकत्रित होतात तर त्यांचं एकत्रित होणं उपवासाचं असतं। पवित्र आत्मा ज़्यादा काम करता है। मग पवित्र आत्मा जास्त काम करतो। पवित्र आत्मा काम करने से देखो उन लोगों का सबसे बड़ा फायदा क्या हुआ? जैसे मार्गदर्शन मिला, हाँ चला प्रभु बोला खत्म हो गया, ऐसा बोलते नहीं, उन्होंने और भी उपवास के दिन बढ़ाए। आणि जसं त्यांना मार्गदर्शन भेटलं तसं ते लोक तिथेच नाही थांबले, पण त्यांनी अजून उपवास आणि प्रार्थना केली और दिन बढ़ाए आणि अजून दिवस वाढवले। इतर बंधूंनी आपले हात त्या दोघांवर ठेवले आणि त्यांची रवानगी केली। इसलिए उनको बुद्धि आई, शहानपन मिला उनको, और उन लोगों ने उपवास में उनके ऊपर हाथ रखे। और देखो उनकी जो उपवास में जो उन दोनों के लिए प्रार्थना हुई, उनकी सेवा प्रभावशाली हुई। आणि उपवासात त्याने जी प्रार्थना भेटली तर त्या लोकांची सेवा प्रभावशाली झाली, है ना? बरनबास और पौलुस की। बर्नबा आणि पौलाची। इसलिए लीडर्स लोग भी, जो सेवक लोग भी मिलकर उपवास करना चाहिए, म्हणून सेवकांनी मिळून उपवास केला पाहिजे। बहुत जरूरी है। खूप गरजेचं आहे। मिलकर उपवास करते हैं, मिळून उपवास करतात, फिर वहाँ परमेश्वर का कार्य ज़्यादा होता है। तिथे देवाचं कार्य जास्त होतं। हालेलुया। इसलिए प्रियो, एक सबसे 8वां पॉइंट में परमेश्वर ने हमें बताया कि उपवास करने से हमें मार्गदर्शन भी मिलता है और बुद्धि भी मिलती है। आणि 8वां पॉईंट देवाने सांगितलेलं की उपवास प्रार्थनेमध्ये आपल्याला
मार्गदर्शन पण भेटतं आणि बुद्धी सुद्धा. अगर आपका सचमुच उपवास का जीवन है आणि खरंच तुमचं उपवासाचं जीवन आहे तो आपके सामने बात करने वाला व्यक्ति अगर आपको फंसाने वाला होगा ना तो आपको ऑटोमेटिकली से मालूम पड़ेगा अरे हाँ माणूस बघ फसवण्याच्या उद्देशाने आला है बरोबर. इस वजह से आपको अंदर से मार्गदर्शन मिलेगा. आणि तुमच्या समोर तुमच्याशी बोलणाऱ्या व्यक्ती जर तुम्हाला फसवणार असेल तर तुम्हाला आतमधून आवाज येईल की हा व्यक्ती फसवणार आहे, याच्यापासून लांब राहा असं मार्गदर्शन तुम्हाला भेटेल. एक सबसे बेस्ट फायदा है अगर आप उपवासी आणि यात सर्वात मोठा फायदा आहे जर तुम्ही उपवासी आहात. मतलब ऐसा नहीं कि वो भी उपवास के दिनों में, लेकिन अगर आप हफ्ते का उपवास सचमुच कर रहे हो आणि जर खरंच तुम्ही आठवड्याचा उपवास करत असाल, आप मसीह हो, आपको तो शुक्रवार का उपवास होना ही चाहिए. तुम्ही ख्रिस्ती तुमचा शुक्रवारचा उपवास झालाच पाहिजे. संडे को मिलते हैं हमारा संडे का उपवास होना ही चाहिए. आपण रविवारी भेटतो, रविवारी उपवास झालाच पाहिजे. और हम हमारे फैमिली के हमारे खुद के घर के लिए एक दिन अलग का जिस दिन ऐसा हम नोट करने का कि आपके घर में कौन से दिन में सेवक आए वो दिन आपका दिन है. आणि तुमच्या घरी कोणत्या दिवशी सेवक आले तो दिवस तुमचा आहे. तो किसी के घर में मंडे को आते हैं, कोई घर में परमेश्वर ने सेवकों को मंगलवार को भेजा जाता है, किसी को बुधवार को. जो दिन में आपके घर में सेवक आए रहते ना वो दिन फैमिली के लिए अपनी फैमिली के लिए उपवास करेगा. आणि ज्या दिवशी तुमच्या घरी सेवक आलेले असतात त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी स्वतःच्या घरामध्ये उपवास करायचा. अपने घर में वो दिन अगर आपको ऐसा नहीं भी लग रहा है तो आपको एक दूसरा दिन नियुक्त करने का चुन लेने का ये नहीं मैं ये दिन में ठीक है मैं ये दिन में. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी दिवशी उपवास करू शकता की आम्ही या दिवशी उपवास करू शकतो, तो मैं इस दिन में उपवास करूँगा. मैं शुक्रवार को तो करता हूँ, शनिवार संडे को भी करता हूँ, चलो मैं मंगलवार को करता हूँ आणि सोमवार को करता हूँ, नहीं मैं बुधवार को या कोई भी दिन पकड़ सकता हूँ, लेकिन वो आपकी फैमिली के लिए होगा. आणि मी शुक्रवारी उपवास करतो, रविवारी सुद्धा उपवास करतो, पण नाही मी सोमवारी किंवा मंगळवारी बुधवारी कधी पण उपवास करेन, पण मी उपवास करेन कुटुंबात. देखो जब आप अपनी फैमिली के लिए उपवास अपने घर में करते हो ना आपकी घर की परिस्थितियाँ बदलने लगती. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी स्वतःच्या घरामध्ये उपवास करता तेव्हा तुमच्या घराची परिस्थिती चेंज होत जाते. दुष्ट बड़ा चालाक है. आणि दुष्ट खूप चापलेला आहे. प्रभु ने कहा उससे हम ज़्यादा चालाक हैं. आणि ते म्हणाला त्याच्यापेक्षा जास्त आपण चतुर असले पाहिजे. चलो हमारे मन में क्या डरेगा हमारे म्हणून आपल्या मनात काय टाकून जब जाते. हम सोचो आप कोई बुधवार के दिन में उपवास करते हो आणि समजा तुम्ही कोणी बुधवारीच्या दिवशी उपवास करत असाल, इतना उपवास करने के बावजूद भी आपके घर में आपका पति दारू ही पी रहा है, तकलीफ भी दे रहा है, कष्ट ही दे रहा है, या कुछ ना कुछ प्रॉब्लम हो रहा है, आप कहते मैं मेरे कुटुंब के लिए इस दिन में उपवास करती हूँ तो कुछ चमत्कार तो नहीं हो रहा है, जान लो ये उपवास ही छोड़ दूँगी. आणि ये उसकी प्लानिंग देते ये कि आप अपने घर के लिए आपकी फैमिली के लिए उपवास नहीं करें. आणि जर तुम्ही बुधवारच्या दिवशी उपवास करता तर तुमच्या घराची परिस्थिती चेंज होत नाही, तुमचा नवरा तसाच चालू ठेवतो किंवा तुमच्या घरामध्ये काही ना काही वाईट परिस्थिती आहे. मग तुम्ही विचार करता की मी एवढा या दिवशी उपवास करते तरी सुद्धा माझ्या घराची परिस्थिती बदलत नाही. असं शैतानाची योजना असते की मी उपवास त्या दिवशी करू नये, छोड़ दे, क्योंकि उसको मालूम है आपके उपवास से आगे वो ठीक होने वाले हैं, आणि त्याला माहीत आहे की तुमच्या उपवासामुळे तो पुढे बदलणार आहे, अच्छा होने वाला है, चांगला होणार आहे. ये उसको दिखाई दिया है कि अभी आगे ये मुझे यहाँ से जाना है. आणि दुसऱ्याला दिसले नाही की आता पुढे त्याला जायचं आहे. इसलिए आप जो उस घर में उपवास कर रहा है उसके मन पे अटैक करते हैं. म्हणून जो घरामध्ये उपवास करतो त्याच्या मनावरती हमला करतो. तू मत कर, तू करू नको. तेरे पति की दारू छूटने के लिए तेरा पति तो और भी तुझे तकलीफ दे रहा है. बघ तुझ्या नवऱ्याची दारू सुटण्यासाठी उपवास केला, तुझा नवरा अजून दारू पिऊन आला. घर की परिस्थिति के लिए तूने उपवास किया, देखती घर की परिस्थिति कैसी है. आणि घराच्या परिस्थितीसाठी उपवास केला, मग तुझ्या घराची परिस्थिती कशी झाली. इसलिए मैंने कहा प्रभु ने कहा कि हम उससे ज़्यादा चैप्टर होना चाहिए. अगर ऐसा हुआ तो होना चाहिए हाँ हाँ मेरे उपवास से तो मालूम पड़ रहा है शैतान का राज्य मिल गया है, इस घर से उसको निकलने का समय आया है. शैतान तू मेरे मन पे कुछ नहीं कर सकता है, मैं तेरी चालाकी को जानती हूँ लेकिन तेरे से ज़्यादा चालाक मैं हूँ. मुझे मालूम है आगे मेरा ये कुटुंब अच्छा होने वाला है आणि और असं तू जाने वाला है. ऐसा जब हम बोलते हैं ना तब उसका जो बात करना रहता है ना वो बंद होता है. आणि जर तू तुमच्याशी मनाशी बोलत असेल की बघ तू एवढे उपवास करते तरी सुद्धा तू तुझा नवरा दारू पिऊन आला, तेव्हा तुम्ही म्हणायचे हा मला माहिती आहे की पुढे जाऊन तो बदलणार आहे आणि तू त्याच्या जीवनातून निघून जाणार आहे म्हणून तू असं मला बोलतो. पण जर तुम्ही जेव्हा त्याला असं बोलता तर तुमच्या मनाशी बोलणं बंद करून टाका. ये नेहमी लक्षात आणि विषय याद राखू. जब तक आप उसको उत्तर नहीं दोगे ना जोपर्यंत तुम्ही त्याला उत्तर देणार नाही तब तक वो आपसे बात करते ही रहेगा आणि तोपर्यंत तुमच्याशी बोलतच राहील डालता ही रहेगा. आणि शब्द टाकतच राहील. लेकिन आपको बोलना क्या है, पण तुम्हाला बोलायचं यीशु काय के आहे. नाम से निकल जा सिर्फ इतना ही नहीं बोलना, आणि येशूच्या नावाने निघून एवढंच नाही बोलायचं पॉजिटिव थिंकिंग बोलना है. आणि पहिले सकारात्मक विचार करायचा.
आपका यीशु पर क्या विश्वास है वो प्रकट करना है। आणि तुमचा येशूवरती काय विश्वास आहे हे प्रकट करायचं। यीशु क्या कर सकता है और मेरा यीशु पे कितना विश्वास है ये बोल के फिर उसको वो अच्छा नहीं लगता। जब आप यीशु की स्तुति करते हैं ना, अरे ये सब परिस्थिति देखने के बाद भी आप बोल रहे मेरा यीशु करेगा, वो उसको बिल्कुल अच्छा नहीं है। आणि एवढी सगळी परिस्थिती बघून सुद्धा तुम्ही असं म्हणताय की माझा येशू करेल, ही गोष्ट त्याला बिलकुल आवडत नाही। मालूम पड़ा, ये उसको बिल्कुल पसंद नहीं है। यही उसकी मेन हार है आणि हीच त्याची मोठी हार आहे। सबसे हार उसको ये बोलते हैं ना, कस के तमाशा मारा हुआ आणि एकदम कसून थोबडीत मारल्यासारखं आहे। गिर जाता है, उसको बिल्कुल अच्छा नहीं लगता। जब हम बोलते हैं ना, हाँ ये एवढी प्रार्थना करते और काही फरकच दिसत नाही, और इतनी प्रार्थना करके जो भी फर्क भी नहीं दिखाई देता, उपवास करते काही चेंजेस का होत नाही, और इतना उपवास करते हो अभी तक वो बदलता क्यों नहीं, उसको बहुत अच्छा लगता त्याला खूप तेव्हा आवडतं। है। वो हमें मारता रहता है। आणि मग आपल्याला तो कसून थोबडीत मारतो। जब हम ऐसा सोचते हैं और ग्रहण करते हैं उस विषय को, तो उसने हमें माना रहता है, हम गिरे हुए हैं। आणि जेव्हा आपण असा विचार करतो आणि ते विचारांना आपण ग्रहण करतो तेव्हा तो आपल्या थोबडीत मारतो आणि आपण खाली पडलेले असतो। बिखरी हुई परिस्थितियों में भी हम बोलते हैं कि नहीं, फिर भी मेरा प्रभु अच्छा है, मेरा प्रभु अच्छा ही करेगा और ऐसा ही होगा, मेरा प्रभु मुझे ऐसा ही करवाएगा। और नहीं किया तो नहीं किया, मेरा यीशु ही यीशु रहेगा। आणि विखुरलेल्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की माझा येशू चांगला आहे तो माझ्या जीवनात असंच करेल आणि असंच करणार, आणि जर नाही केलं तरी पण माझा येशू माझाच येशू आहे। तो उस समय उसको थोड़ा सा कस के मार कर नीचे गिरावा हमला है उसको। आणि त्यावेळेस आपण त्याला कसून मारतो आणि तो खाली पडून जातो। अगर आपको गिराना है ना शैतान को, जर तुम्हाला शैतानाला खाली पडायचं अपनी आहे जिंदगी में तो आप हमेशा यीशु के बारे में पॉजिटिव बोलें, तर तुम्ही नेहमी येशूबद्दल सकारात्मक बोला, उससे वो नीचे गिरता है। त्याच्याद्वारे तो खाली पडतो। भले आज आपको ऐसा दिखा, सोचो उदाहरण, ज्योति के जीवन में आज ऐसा दिखा है उसका पति उसके पास नहीं है, आणि ज्योती त्याच्या जीवनामध्ये असं त्याला दिसतंय की त्यांचा नवरा त्यांच्याजवळ नाही आज आहे, बहुत मजबूत दिख रही है, त्यांची सासू खूप मजबूत दिसत आहे, उसने क्या बोलना है? पण त्यांनी काय बोलायचं आहे? सामने दिख क्या रहा है? आणि समोर काय दिसतंय? पति नहीं है, नवरा नाही, सास कठोर है, सासू कठोर आहे। बोलना क्या है? बोलायचं काय आहे? मेरा पति मेरा है, जब परमेश्वर मुझे चुना है तो क्या वो मुझे अलग रखेगा मेरे पति से? वो उसको मेरे पास लाएगा ही। आणि माझा नवरा माझा आहे, माझ्या देवाने मला निवडलेला आहे, तर मग माझ्या नवऱ्याला तो माझ्यापासून वेगळं ठेवेल का? तो त्याला आणलेलंच पाहिजे। मेरा यीशु कुटुंब जोड़ने वाला परमेश्वर, आणि माझा येशू कुटुंबाला जोडणारा देव आहे। भले मेरी सास कितनी पथरीली होने लो, आणि माझी सासू कितीही कठोर असू दे, लेकिन मेरा यीशु का वचन हथौड़ा है, पण माझं येशू ख्रिस्ताचं वचन हतोडा आहे, पत्थर को तोड़ देता है। आता दगडाला तोडून टाकतो। ठीक है, परमेश्वर का वचन हथौड़ा है। बोल देने का वो शैतान को एकदम अजीब सा लगेगा, अरे ये तो रो नहीं रही है, दुखी नहीं है। आणि रडत नाही, दुःखी नाही। क्योंकि हम जब हमारे समस्याओं में रोते हैं ना, त्याच्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या समस्यांमध्ये रडतो और दुखी मना देंगे, आणि दुःख कब मनवतो, होगा, कधी होईल, कैसे होगा, कसं होईल, रोते हैं वो उसको बहुत अच्छा आणि लगता आपण रडतो तेव्हा त्याला खूप आवडतं। है। मालूम हुआ? इसलिए हम सकारात्मक बोलना। म्हणून आपण सकारात्मक बोलायचं। ये आपको मालूम पड़ा 8वां पॉइंट। आणि 8वा मुद्दा समजला। 9वां पॉइंट है 9वा मुद्दा आहे उपवास प्रार्थना से उपास सबसे प्रार्थना। बेस्ट आशीष और हम ऐसे अच्छी रीति से व्यक्ति बनते हैं, हम मसीह का इंतजार करने लगते हैं, हर काम के लिए रुके रहते हैं, प्रभु करेगा, प्रभु का इंतजार करने लगते हैं। आणि एवढं उत्तम आशीर्वाद आणि एवढा मोठा फायदा आपल्या जीवनामध्ये होतो की आपण देवाची वाट पाहतो की माझा देव त्याच्या वेळेवर सर्व काही ठीक करेल। पढ़ी उस वचन को, वाचले त्या वचनाला मत्ती अध्याय 9 मत्ती 9 मत्ती मत्ती 9 उसका 14 और 15। 14 आणि 15 Matthew chapter 9 मत्ती 9 verse 14 and 15। 14 आणि 15 एके दिवशी बप्तिस्मा करणारा योहानाचे शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी त्याला प्रश्न केला, गुरुजी, आम्ही आणि परुष लोक उपवास करतो, तसे तुमचे शिष्य उपवास का करत नाही? तेव्हा येशू म्हणाला, वर बरोबर असताना त्याच्या पाहुण्याने शोक करावा हे योग्य आहे काय? अशी वेळ येत आहे, हाँ, अशी वेळ येत आहे, मला त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल, मुझे उनसे दूर
उपवासच वाटे आज हमारा यीशु मसीह स्वर्ग गया है। आणि मग ते उपवास करते। फिर वो उपवास करेंगे क्यों? क्योंकि हम यीशु के आने के लिए आने तक हम छोड़ेंगे यीशु के आने तक। अगर सोचो यीशु आने के लिए कितने भी साल हो, हम बीच में छोड़ देंगे यीशु को। आणि येशूला किती वर्ष आहे पण आपण मध्येच येशूला सोडू का? उसके आगमन तक हम इंतजार कर रहे हैं कि यीशु आएगा। आणि त्याच्या आगमनामध्ये आपण वाट पाहत आहोत की येशू येईल, मेरा यीशु आएगा, माझा येशू मुझे येईल, ले जाएगा, मला घेऊन मुझे जाईल, ले जाएगा। मला घेऊन जाईल। ये उपवास कराता है। आणि उपवास करवतो। उपवास हमारे अंदर सबसे बात कौन सी कराता है? रुके रहने के लिए सिखाता है। आणि उपवास कोणती गोष्ट आपल्याकडनं करून घेतो? आपल्याला थांबायला शिकवतो मसीह को काम करने के लिए मौका देता है। आणि ख्रिस्ताला काम करायची संधी देतात। अभी उस काल में यूहन्ना के शिष्य और फरीसी के शिष्य पर उपवास करते थे, आणि त्या काळामध्ये यूहन्नाचे शिष्य आणि फरीसी लोक उपवास करायचे। तो इसलिए नेचुरली यीशु के शिष्यों को कभी भी उपवास करते हुए नहीं देखा था। पण येशूच्या शिष्यांना कधी उपवास करताना बघितलं क्योंकि नव्हतं, यीशु के शिष्य हमेशा खाना खाते थे। कारण येशूचे शिष्य नेहमी जेवायचे। रास्ते में चलते समय रस्त्यातून चालताना कभी भी देखो वो खाते थे। कधी पण भगवान खातच और राहायचे। यीशु जिधर जिधर जाता था येशू जिथे जिथे जायचा तो नेचुरली उधर लोग खाना रखते थे ना। आणि तिथे नॅचरली लोक जेवण ठेवायचे। तो खाना खाने के लिए तो इधर किधर जाओ उधर उनके शिष्यों को भोजन है। आणि जिथे जिथे येशू जायचं तिथे तिथे त्यांच्या शिष्यांना जेवण भेटायचं। तो उपवास उन्होंने किया ही नहीं था। आणि त्यांनी उपवास केलाच नव्हता तो करने की सच मुझे जरूरत ही नहीं थी। आणि करायची बघण्याची गरजच नव्हती। यीशु उनके साथ था ना। आणि येशू त्यांच्या सोबत होता, खुदा उनके साथ था। त्यांचा वर त्यांच्या बरोबर होता। शादी में कोई उपवास करके जाता है? आणि लग्नामध्ये पण उपवास करून जातो का? कोई लोग जाते हैं, काही काही लोक जातात तो उधर ज्यादा खाने के लिए, तिथे जास्त होतं जेवण्यासाठी, जास्त जेवेल और ज्यादा खाना खाऊंगा बोलकर जाते हैं, आपण उपवास करून जातात है ना? लेकिन हमारे मसीह के राज्य में ऐसा नहीं है। पण आपल्या ख्रिस्ताच्या राज्यामध्ये असं नाही। शादी में कोई भी उपवास नहीं करते आणि लग्नात कोणीही उपवास नाही सब करत। आनंद का जगह रहता है। आणि आनंदाची जागा आहे। जहाँ जहाँ यीशु है वहाँ आनंद है। आणि जिथे येशू आहे तिथे आनंद यीशु आहे। उनके साथ था तो उन लोग को उपवास करने की कोई जरूरत नहीं। आणि येशू त्यांच्या बरोबर होतं, त्यांना उपवास करायची काही गरज वे नाही। मेजबानी पर मेजबानी देते थे, आणि मेजबानीवरती मेजबानी दिली लेकिन जायची, तकलीफ खाते थे। घ्यायचे त्यांनी खायचे। मस्त भुना हुआ मछली, भाजलेला मासा, तंदूरी रोटी, नान नान अलग अलग रीति से भोजन था। आणि वेगवेगळ्या रीतीने जेवण होतं। सलाद आणि सलाद, वो वहाँ पर वो लोग है ना अपने काबुली चना रहते ना उसको बॉईल किंवा एकदम मॅश करते लोग। आणि काबुली चणे जे असतात ते उकळून त्यांना मॅश करतात पूरा घट्टा ऐसा घट्टर पीसते हैं उसको, आणि घट्ट त्याला पिसतात। नमक और काली मिर्च डालकर मीठ आणि काळी मीठ टाकून बॉईल करते समय डालते हैं। आणि उकळताना फिर उसके ऊपर जैतून तेल डालते हैं आणि मग त्याच्यावरती जैतुनाचं तेल और टाकलं लोग वो खाते हैं। आणि ती लोक ते खातात। वो उनका फेवरेट फूड है। आणि ते तिथलं एकदम चांगलं जेवण आहे। और जो लैम्प होता है ना मेमना खोखरू, हाँ वो आखा आग में उसको मसाला मिसाला लगाया रहता है, वैसा मस्त रोस्ट करते हैं। आणि जे कोकरू असतं त्याला मस्त वेगळं मसाला मीठ लावून त्याला चांगलं भाजतात मस्त वो लोग खाते हैं। आणि ते ती लोक खातात। ऐसा उसमें से कटी छोड़ के मांस निकाल के ऐसा करके खाते हैं। कच्चा उसमें सलाद भी बहुत लोग जैसे नॉन वेज रहता है तो वेज भी लोग उतना प्रमाण से खाते हैं। आणि जेवढं नॉनव्हेज असतं तेवढं वेज या प्रमाणामध्ये खातात। तीसरे चीजें हम देखते हैं खाने के समय तो बोला तो उठा है। कहने का उद्देश्य कि इतना यीशु साथ है तो लोग कैसे भूखे रहेंगे? आपने मटन रखा है, तला हुआ चिकन रखा है, कौन छोड़ेगा? लॉलीपॉप छोड़ेगा नहीं। समोर मटण ठेवले, नंतर चिकन ठेवले, मग ते कोण लॉलीपॉप ठेवले तर कोणी सोडेल का? बिरयानी कोई छोड़ेगा क्या? बिर्याणी कोणी सोडेल का? सब कुछ रखा है आणि सगळं काही ठेवले और ये दूल्हा भी साथ है। आणि वर सोबत आहे। तावी मारना चाहिए ना। मग ताव मारायला पाहिजे। यही लोगों ने वॉचिंग किया। आणि हेच लोकांनी पाहिलं। सोचो अगर उस काल में लोग मसीह के शिष्यों के ऊपर वॉच करते थे फिर हमारे ऊपर कितने लोग वॉच करते हैं? आणि त्या काळावरती लोक त्या देवाच्या शिष्यांवरती नजर ठेवायचे। मग आताच्या काळात आपल्यावरती किती नजर ठेवत असतील? अगर हमारे ऊपर भी वॉचिंग है ना, आणि आपल्यावरती पण नजर ठेवतात ना। यीशु ऐसा बोला कि तुमको उससे क्या लेना देना है? आणि ईश्वर म्हणाला की तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं? हमने ऐसा नहीं बोला है, अरे हम सबको वॉच करो तो हम सबको नहीं। और हम ऐसे नहीं बोल रहे कि हमारे ऊपर नजर क्यों करता है, मेरा क्या लेना देना है हमसे? लोग काय ते बघणार ना। लोग ये वो देखेंगे। बरोबर बघू बरं येशू बरोबर राहतात, कसे चालतात ते, कसे बोलतात ते, कसे उठतात ते, काय दिसते का काही फरक दिसतोय का?
और देखो तो सही यीशु के साथ रहते तो उनका उठना बैठना कैसे कुछ फर्क उनके अंदर आया ही नहीं। पण बघा जेव्हा येशू त्यांच्याकडून उचलण्यात आला पर देखो जब यीशु मसीह उसे उठा लिया गया, त्यांनी उपवास केला उन्होंने उपवास किया। आणि आपण मंडळाचं वाचलं ना तेव्हा त्यांनी उपवास केले. और हमने कलीसिया के बारे में देखा कि उन्होंने उपवास किया। उपवासाचा सगळ्यात बेस्ट फायदा होतो येशू यायची वाट बघण्यास तो उपवास मदत करतो. और उपवास में बहुत बड़ा फायदा होता है कि यीशु आने का इंतजार हम लोग करते हैं। 10 और 10 देव प्रतिफळ देतो. परमेश्वर प्रतिफल देता है। देव काय करतो? प्रतिफळ देतो. परमेश्वर प्रतिफल देता है। देव प्रतिफळ देणारा देव आहे. और परमेश्वर प्रतिफल देने वाला परमेश्वर मत्ती है। 6 मत्ती 6 आणि त्याचं 16 ते 18. उसका 16 से लेकर 18 तक। मत्ती मैथ्यू 6 चैप्टर 6 आणि त्याचं 16 ते 18. उसका 16 से लेकर 18 तक। तुम्ही उपवास करता त्यावेळी तो ढोंगी लोकांप्रमाणे जाहीरपणे करू नका। आपण उपवास धरला आहे हे लोकांना दाखवण्यासाठी ते उतरलेल्या चेहऱ्याने वावरतात। मी तुम्हाला खरे खरे सांगतो की त्याचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे। तुम्ही उपवास धरतात तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, म्हणजे तुम्ही उपवास धरला आहे हे लोकांना समजणार नाही, पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल। आणि मग तुम्ही गुप्त रीतीने केलेल्या गोष्टी जो पाहतो तो तुमचा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल। तो तुम्हाला काय देईल? प्रतिफळ. आपला देव प्रतिफळ देणारा देव आहे. हमारा परमेश्वर प्रतिफल देने वाला परमेश्वर है। प्रतिफळ म्हणजे जे तुम्ही केलं त्याचं रिटर्न फेअर. और प्रतिफल मतलब जो कुछ आपने किया उसको रिटर्न पे करना रिटर्न कर. और रिटर्न देना। पण आपला देव जेव्हा देतो और हमारा सा देतो हमारा परमेश्वर जब देता है तो वो कैसे देता है? 2 पटीने देतो. 2 गुना देता है। प्रभू कहते हैं तुझे 2 गुना आशीष देतो. आणि देव म्हणाला 2 पट तुला आशीर्वाद जेव्हा देईल। देवासाठी आपण काही करतो ना जब हम परमेश्वर के लिए कुछ करते हैं देव ना, 2 गुना देतो. परमेश्वर 2 गुना देता है। हे वचन तुम्ही यशाया 61 मध्ये वाचू शकता. और ये वचन आप ऐसे अध्याय 60 में पढ़ सकते त्याच्यात हैं। लिहिले की तुला 2 गुना मी तुझे आशीष देतो. और उसमें लिखा है कि 2 पट में तुला आशीर्वाद तुम्ही देईल। जेव्हा काही देवासाठी करता म्हणून तुम्ही जब आप कुछ भी परमेश्वर के लिए करते हैं तुम्हाला 2 पटीने देव देतो. आपको 2 गुना परमेश्वर देता हा है। देवाचा गुण आहे. ये परमेश्वर का गुण है। प्रकाशित वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. प्रकाशित वाक्य में लिखा है, रेवलेशन प्रकाशित वाक्य 22 अध्याय 22 आणि त्याचं 12. उसका 12। पहा मी लवकर येत आहे, मी वेतन बरोबर घेऊन येत आहे। आता देव तुम्हाला आज तुम्ही उपवास केला. आज आपने उपवास किया है। 9 पॉईंट काय बघितला? 9 पॉइंट क्या लिखा? नाही. मसीह का इंतजार करें। मसीह का इंतजार हा 9 पॉईंट काय बघितला? मसीह का इंतजार मागं पुढं झालं ना त्याच्यामध्ये थोडीशी गडबडी झाली. ते 10वं वचन काय झालं ते 5वेवर गेला ना तो त्याला तुम्ही 5वा पॉईंटच करा. म्हणून 9वं वचन 9वा पॉईंट काय आहे? उपवास करने से हम मसीह का इंतजार करने लगे. आणि 9वा मुद्दा आहे की उपवास केल्याने आपण देवाची वाट पाहतो। हा आणि आता 10व्या पॉईंटमध्ये देव तुम्हाला काय सांगतो? और 10वें पॉइंट में परमेश्वर आपको क्या कहता है? आप मसीह का इंतजार कर रहे हैं ना. तुम्ही ख्रिस्ताची वाट पाहत आहात वो ना? प्रतिफल देने वाला परमेश्वर तो है. प्रतिफळ देणारा देव आहे ना। अब प्रभु आपको कह रहा है आणि आता मी तुम्हाला म्हणतो, पहा मी लवकर येत आहे। देख अभी आगे आपको दिखाई देगा क्या मी लवकर येत आहे, प्रभु आपके पास आ रहा है. मी वेतन बरोबर घेऊन येत हाँ आहे। आपने क्या किया है? उपवास किया. सुबह से हम सब उठे रहे ना, शरीर को तकलीफ है ना. प्रभु के सामने अभी आप सुबह भी प्रेयर किया, दूसरों की, अभी हम वापस प्रेयर करेंगे अपने लिए, अपने कुटुंब के लिए. तो कहता है उसकी मजदूरी, क्योंकि अगर आप पढ़ोगे ना वही मतलब 6 में तो वहाँ लिखा है तुम जो प्रार्थना करते हो तो उस प्रार्थना का भी प्रतिफल है. आणि मग ते सांगत तुम्ही वाचलं तर तुम्ही प्रार्थना केलं तर त्याचं पण प्रतिफळ देऊ देते। 3 बातें वहाँ बताई है. आणि 3 गोष्टी तिथे सांगितली। एक, जब आप धन देते हो जेव्हा तुम्ही धन देता तब आपको प्रतिफल मिलता है. तेव्हा तुम्हाला प्रतिफळ भेटतं। दूसरा, दुसरं, जब आप उपवास करते हो जेव्हा तुम्ही उपवास तब करता प्रतिफल मिलता है. तेव्हा प्रतिफळ भेटतं। तीसरा, प्रार्थना करते हो तिसरं, तुम्ही प्रार्थना करता तब आपको प्रतिफल मिलता है. तेव्हा तुम्हाला प्रतिफळ भेटतं। मालूम है? तो वहाँ लिखा है तिथे लिहिलेलं कि आहे, मेरे हाथ में तेरे तूने जो काम किया, तू जी कामं केली, उपवास किया, उपवास केला, प्रार्थना किया, प्रार्थना केली, अब उसका वेतन, उसका पगार, मजूरी
केलेलं आहे तुला देण्यासाठी, ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे मी प्रत्येकाची परतफेड करेल. ज्याच्या तुमच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या कामानुसार आपण काय काय काम करतोय. तर उपवासामध्ये आपण आपल्या पश्चाताप करतोय. और उपवास में पश्चाताप कर रहे हैं, ज्या गोष्टीसाठी पश्चाताप केले ते आता काम करणार नाही. और जिन बातों के लिए हमने पश्चाताप किए वो काम अभी हम कर ही नहीं. जसं उदाहरणार्थ आपण पश्चाताप करू आपण अहंकार केलेला आहे. और उदाहरण के तौर पे हमने पश्चाताप हम करेंगे कि हमने अहंकार किया है ना, मग अहंकार करणं सोडले नाही. देव बघतोय. और अहंकार करना हमने छोड़ दिया, परमेश्वर देख रहा है. नम्र झालोय. हम नम्र हुए हैं. जी लोक आपल्याला आवडत नाही और जो लोग हमें अच्छे नहीं करते त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी करतोय. उनके लिए हम मध्यस्थी करते हैं स्वतःहून बोलायला जातोय. और खुद से बात करने के लिए जाते हैं. हे देवाने बघून और ये परमेश्वर ने देखकर देव काय करेल. परमेश्वर क्या करेगा, ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे मी प्रत्येकाची परतफेड करेन. तुम्ही जसं वागलात त्यानुसार तुम्हाला देईल. और जैसे आपने बर्ताव किया उस वजह से परमेश्वर आपको देगा. तुम्हाला काय तुम्ही जर क्षमा केली आपने क्षमा की है तर तुम्हाला परतफेड क्षमाच मिळेल. तुमची पाप क्षमा होईल. तो उसका मोबदला आपको क्षमा ही मिलेगी. तुम्हाला अर्थ कळाला. एक छोटंसं उदाहरण दुसरं काही गोष्टी तुम्ही घेऊ शकता. और दूसरी कोई भी बातें आप ले सकते हैं. तर आज देव हे सांगत आहे. और आज परमेश्वर यही कहता है, देव येत आहे. परमेश्वर आ रहा त्याच्या है हातात आपलं वेतन आहे. और उसके हाथ में हमारा प्रतिफल है. आता आपल्याला काय करायचं. और इससे हमें भी क्या करना है, पसंत आपले विषय देवाला सांगायचे. और उपवास में हमारे विषय परमेश्वर को हमें बताना जे है. विषय ठेवले त्या विषयांसाठी देवाजवळ प्रार्थना करा. जो जो विषय लगाए उस विषय के परमेश्वर के सामने प्रार्थना करो. दूसरी बात तुमच्यामध्ये जे काही आतल्या गोष्टी तुम्ही बांधले गेलेला आहात त्याचा विरोध करा. त्याला काढा. और अंदरूनी बातों में आप जिस बातों के कारण बंधे हुए उस बात को आप निकाल दो और उसका विरोध करो. ज्या गोष्टी देवाला प्रसन्न नाही, ज्या गोष्टी देव प्रसन्न नाही जे आहेत आपल्या त्या काळा. और जो बातों से परमेश्वर खुश नहीं है, प्रसन्न नहीं है, वो बातों को अपने अंदर से निकाल दो. देवाला सांगा की आजपासून तुला माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी दिसणार नाही. और परमेश्वर को प्रभु आज के बाद से ये बातें मेरे अंदर तुझे दिखाई नहीं देंगे. ह्या गोष्टी तुला दिसणार नाही. और ये बातें तुझे दिखाई नहीं देंगी. थोडं काळ गेल्यानंतर तुम्ही जर ते करत नाही और थोड़ा समय जाने के बाद अगर आप ये कर नहीं देंगे हैं सुधारले और आप सुधर गए, पाप सोडलेले आप छोड़ दिया है, तर देवा तिथं काय आहे की तुम्हाला त्याचं परतफेड करा. और वहाँ पर लिखा है कि परमेश्वर आपको रिटर्न कर देगा. जे तुम्ही केले जो आपली केलं आहे त्याचं तुम्हाला रिटर्न मिळेल. तुम्हाला रिटर्न मिळेल. जे तुमचे केलं त्याचं रिटर्न मिळेल. त्याच्यावरती जास्त मिळेल तुम्हाला ते. और जो आपने किया उसके बदले में परमेश्वर आपको ज़्यादा देगा. काय करूया प्रार्थना. पहली प्रार्थना आपण प्रार्थना हम प्रार्थना करेंगे. डोळे बंद करून हम अपनी आंखों को बंद करेंगे. देवाजवळ आपण गुडघ्यावर येऊ. हम घुटनों पर आएंगे. ज्याला गुडघ्यावर नाही ते उभे राहू शकतात. और जिनको घुटनों पर आने के लिए नहीं चलना वो खड़े हो सकते हैं. आणि देवाजवळ आपल्या सर्व धर्मांसाठी पापांसाठी क्षमा मागू. और परमेश्वर के सामने हमारे सारे अधर्मों के लिए पापों के लिए क्षमा मांगे. ज्या गोष्टीमुळे देव तुमच्यापासून माझ्यापासून अप्रसन्न आहे और जिन बातों के कारण परमेश्वर आपसे और मुझसे अप्रसन्न है, त्या गोष्टी म्हणून ज्याबद्दल देवाकडे पहिलं क्षमा मागू. उन बातों के लिए हम परमेश्वर से क्षमा मांगेंगे. आणि बोलू आजपासून त्याला काढतो. और कहेंगे मैं आज की इन बातों को निकाल करणार करना नाही. मैं आगे के लिए नहीं करूँगा. नम्र राहील. हाँ प्रभु मैं नम्र रहूँगा. देव कोणत्या गोष्टीची प्रसन्न होतो. परमेश्वर कोणती बात से प्रसन्न नहीं होता. एक अपनी इच्छा पूरी हम करते हैं. हम अपनी मर्जी से चलते हैं. हमें जो अच्छा लगता है वो, क्योंकि परमेश्वर कहता है कि मैं इसीलिए तुमसे प्रसन्न नहीं क्योंकि तुमने अपने आप की इच्छा पूरी की. फिर किसी का पैसा आपने दिया नहीं. किसी से जबरदस्ती कठिन काम कराया है. तुम आपस में लड़ते हो जिससे परमेश्वर प्रसन्न नहीं. झगड़ते हो जिससे भी प्रसन्न नहीं. दुष्टता के काम करते हो. घुसते मारते हो एक दूसरे को. पीठ पीछे बोलते हो जिससे परमेश्वर प्रसन्न नहीं होता. अहंकार जिससे परमेश्वर प्रसन्न नहीं होता.
बाकी प्रभु से क्षमा मांगने के लिए प्रभु को नहीं करते और मैं आगे से ऐसा नहीं करूँगा, आज से मैं झगड़ा नहीं करूँगा, आज से मैं गुस्सा नहीं मारूंगा, किसी से भी लड़ूंगा नहीं, दुष्ट काम नहीं करूँगा, मैं अहंकार नहीं करूँगा, अपनी मर्जी से नहीं चलूँगा। जो जो विषय आपने रखे उपवास के वो सारे विषय प्रभु को बताओ, जो भी विषय आपने रखे उन सारे विषयों को परमेश्वर के सामने बताओ और प्रार्थना करो, क्योंकि उपवास और प्रार्थना का प्रतिफल प्रभु के हाथ में। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते मेरे राजा मेरे मान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, हम सब ने अपने अधर्मों को पापों को मान लिया है और आगे से ये पाप हमारी जिंदगी में कभी नहीं दिखाएंगे। हम हमारी मर्जी से कभी नहीं जाएंगे, अपनी जिद पूरी नहीं करेंगे। अहंकार, घमंड, ईर्ष्या, जलन, डहा, मतवालापन, प्रभु दलबंदी, खून, विधर्म, ये सब हमारे शरीर से नहीं होगा प्रभु। यीशु के नाम से हम डिक्लेयर करते हैं मेरे पवित्र पिता, हम पश्चाताप करते हैं, अपना मन फिराते हैं। दया रखना मेरे मान पवित्र सेनाधीश पिता। अब्बा, हमने बहुत सारे विषय रखे, आज हमने उपवास और प्रार्थना की है और हमारी सारी उपवास प्रार्थना को अपने स्वीकार किया है। इसलिए तो रेवलेशन चैप्टर 22 वर्स 12 में आपने वचन दिया, देख मैं शीघ्र आने वाली और शीघ्र आ रहा हूँ और मेरे हाथों में तुम्हारे कामों के बदले में बदला और प्रतिफल है। तो इसलिए प्रभु, आज के बाद से हमारे सारे काम के अनुसार हम जो करेंगे मसीह की चाल के अनुसार वही करने के लिए मदद। आज के बाद हम कभी झगड़ा, गाली गलौज, कुछ भी गलत काम नहीं करेंगे प्रभु। हम में से कोई भी प्रभु जो आपको प्रसन्न नहीं है, ऐसा कुछ भी काम नहीं करेगा। हम जो कर रहे हैं हम आगे से जिएंगे मसीह जीवन, उसका बदला, उसका प्रतिफल तो हमें ज़रूर देगा, ज़रूर दो। हम विश्वास करते हैं। इन सभी को आशीषित करना। इन्होंने उपवास प्रार्थना में प्रभु अपने एक विषय अपने सामने रखे, इन सब की मदद को पूरा करना। इनको जो वचन आज आपने दिया है 22 का उसके अनुसार ही होगा। ज़रूर इन्होंने जो विषय रखा है वो पूरे होंगे और आने वाले कुछ दिनों में ये खुद देखेंगे, क्योंकि आपने कहा देख
देख इसका मतलब आने वाले दिनों में जरूर देखें। उन्होंने इतने विषय रखे वो सब तुझे बताए, इसलिए वो आगे इन बातों में जरूर पाएंगे। धन्यवाद धन्यवाद। आज हमें आज उपवास प्रार्थना में आप लेकर आए, कोटि कोटि धन्यवाद। धन्यवाद राजा पिता, सभी ऊपर यीशु का लहू लगाए, धन मान सम्मान से हृदय से सबको तुम करना। आज पहला दिन उपवास करने के लिए आपने सहायता की, इसलिए धन्यवाद देते हैं। प्रभु इन सबकी सुनी लेना, रक्षा करना, धन मान सम्मान से हृदय से तुम करना। मैं आपका दास होने के नाते इनके घर में शांति घोषित करना, आपके पंख में सुरक्षित। आज शाम टॉमी सर की प्रार्थना अच्छी होने के लिए मदद करना, प्रभु भोजन प्रभु अच्छी से हम सबको लेने के लिए भाग होने के लिए मदद करना। दया रखना, आगे के 6 दिन में वो भी अच्छे हो जाएंगे। एक एक वचन के द्वारा तुम हमें सिखाता जाएगा और हमें कभी बात के आना है और गहराई से आपसे बात करना है। यह बड़ी प्रार्थना, दया रखना, सब कुछ आपके हाथों में है। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव आपके लिए। प्रभु हम सबको यीशु के नाम से कवर करें, प्रभु यीशु के नाम से आमीन। रहना